सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपल्याला FSSA अंतर्गत आता शाळा नोंदणी करायची आहे. तसेच अन्न सुरक्षा परवाना देखील आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला अन्न सुरक्षा परवाना कशाप्रकारे काढायचा आहे, शाळा नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, याविषयीची सविस्तर प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 5 दिनांक 28/7/2026 रोजीचं अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचं एक पत्र होतं आणि त्या अंतर्गत आपल्याला शाळा प्राधिकरणाने स्वतः शालेय भोजनाची विक्री करीत असल्यास किंवा भोजन पुरवठा करीत असल्यास त्यांची नोंदणी अथवा परवाना घेणे बंधनकारक होतं. आणि यालाच अनुसरून महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी आपल्याला एक पत्र काढलं होतं आणि या पत्राचा विषय देखील तोच होता. आणि यामध्ये क्रमांक 1 आहे नोंदणी व परवाना बंधनकारक. या अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील शाळा व्यवस्थापन समिती, बचत गट, स्वयंसहाय्यता गट तसेच अशासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत योजनेचा लाभ देण्यात येतो. वरील प्रमाणे सर्वांना FSSAI नोंदणी परवाना घेणे आवश्यक आहे. या दोन्ही पत्रानुसार आपल्याला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी आता शाळेमध्ये अन्न सुरक्षा परवाना म्हणजे फूड लायसन्स असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला FSSAI पोर्टलवर शाळा नोंदणी देखील करायची आहे. तर आपण आता लायसन कशाप्रकारे मिळवायचं आणि शाळा नोंदणी कशाप्रकारे करायची याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहूया. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी फूड सेफ्टी कंप्लेंट सिस्टीम अन्न सुरक्षा अनुप्रणालीची फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी इंडिया म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला आपण काय करायचे आहे, भेट द्यायची आहे. आपण FOSCOS FSSAI ही वेबसाईट या ठिकाणी काय करायची आहे, सर्च करायची आहे. ही वेबसाईट आपण सर्च केल्यानंतर आपल्यासमोरचं अशा प्रकारचं एक FOSCOSचं पेज येणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब, त्यापैकी आपण अप्लाय फॉर न्यू लायसन्स अँड रजिस्ट्रेशन ह्या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर न्यू लायसन्स अँड रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे 4 टॅब दिसतात. त्यापैकी आपण जनरल या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. जनरल या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे काही सूचना येतील. त्या सूचना आपण वाचायच्या आहेत आणि या ठिकाणी आपलं सिलेक्ट स्टेट म्हणजे आपलं राज्य आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, निवडायचं आहे. महाराष्ट्र हे राज्य सर्वप्रथम निवडून घेऊया. आपण आपलं स्टेट निवडून घेतल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येईल. या ठिकाणी सिलेक्ट काइंड ऑफ बिझनेस मल्टिप्लाय सिलेक्शन कॅन बी मेड फॉर इच ग्रुप. यामध्ये आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतील. त्यापैकी आपण फूड सर्व्हिस या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. फूड सर्व्हिस या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसणार आहेत. त्यामध्ये आपण जर खालच्या बाजूला पाहिलं तर मिड डे मील कॅन्टीन हा टॅब दिसत आहे. आपण मिड डे मील कॅन्टीन या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर 2 प्रकारचे चेकबॉक्स येणार. त्यापैकी जो सेकंड नंबरचा चेकबॉक्स आहे ॲन्युअल टर्नओव्हर अप टू 1.5 करोड रजिस्ट्रेशन, हा जो चेकबॉक्स आहे त्यावर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोसेस या टॅबवर खाली आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे. प्रोसीड या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे. या ठिकाणी पाहिलं काइंड ऑफ बिझनेसमध्ये जर पाहिलं तर आपण फूड सर्व्हिस, मिड डे मील कॅन्टीन अशा प्रकारचं रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला या ठिकाणी एक पेज आलेलं. या ठिकाणी रजिस्ट्रेशन हा आपल्याला लाल अक्षरामध्ये टॅब दिसत आहे. आपण त्यावर काय करायचं, क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट डिटेल्ससाठी आपल्याला फॉर्म नंबर A येणार आहे. हा फॉर्म नंबर आपण A संपूर्ण पाहायचा आहे. यातील आवश्यक गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायच्या आहेत, भरायच्या आहेत. तर आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला नेम ऑफ ॲप्लिकंट किंवा कंपनीचं नाव टाकायचं. तर या ठिकाणी आपण आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल टर्नओव्हर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. म्हणजे एकंदरीत आपलं मिड डे मील शिजवण्यासाठी आपला जो वार्षिक खर्च आहे तो आपल्या पटानुसार असणार आहे. तो अंदाजे आपल्याला या ठिकाणी आहे. आपला जो मिड डे मील शिजवण्यासाठी वार्षिक खर्च आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर आपण डेजिग्नेशनमध्ये वेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत. पार्टनर आहे, प्रोप्रायटर आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ऑदर्स आहे. त्यापैकी आपण पहिला जो टॅब आहे वैयक्तिक तो आपण या ठिकाणी काय करायचं आहे, निवडायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पॅन नंबर आणि आधार नंबर या दोन्हीपैकी आपल्याला एक आवश्यक पुरावा या ठिकाणी लागणार आहे. जर आपण पॅन नंबर टाकत असेल तर आपण आधार नंबरला नॉट करायचं आहे आणि जर आपण आधार नंबर टाकत नसेल तर डू नॉट प्रोसेस पॅन अशा प्रकारे आपण त्यावर चेकबॉक्सवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. तर आता आपण या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे काइंड ऑफ बिझनेस या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्याला आल्याचं दिसून येतं. पुढे आपल्याला आता ॲड्रेस टाकायचा आहे. आपण तर आपल्या शाळेचा जो काही ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर स्टेट ऑटोमॅटिक दिसत आहे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्याच्यानंतर आपल्याला तहसील निवडायची आपली. आपण तहसील निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विलेज निवडायचं आहे. नंतर पिनकोड टाकायचा आहे. आपण पिनकोड टाकून घेऊया. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला एक आवश्यक लँडमार्क देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचा. आपण लँडमार्क देखील या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला करस्पॉन्डंट ॲड्रेस टाकायचा आहे. जर करस्पॉन्डंट ॲड्रेस हा आपला सेम प्रिमायसेस ॲड्रेससारखा असेल तर या ठिकाणी येस ह्या चेकबॉक्सवर आपण क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक आपला करस्पॉन्डंट ॲड्रेस या ठिकाणी दिसणार आहे.
त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आपल्या संपर्काचे या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपला मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे पाहिलं इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर म्हणजे आपल्याला किती वर्षासाठी हा आपल्याला परवाना पाहिजे, लायसन्स पाहिजे, त्यासाठी आपल्याला वर्षांची संख्या टाकायची. आपण 1 वर्षासाठी हा लायसन्स या ठिकाणी मागत असल्यामुळे आपण 1 हा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला फूड कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. पहा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत. त्यापैकी आपण पहा या ठिकाणी 16 नंबरचं जे ऑप्शन आहे प्रिपेअर फूड्स ते आपण या ठिकाणी काय करायचं आहे, निवडायचं आहे. प्रिपेअर फूड हा टॅब आपण निवडल्यानंतर पहा आपल्याला पुढे सेव्ह अँड ॲड या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड ॲड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण जर पाहिजे फूड सेफ्टी मित्र डिटेल्स आहेत या ठिकाणी ते आपल्याला भरण्याची गरज नाही. त्यानंतर पहा आपल्याला ऑदर्स डिटेल्समध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे. यामध्ये आपण हा जो व्यवसाय कधी सुरू केला तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा. तर आपण या ठिकाणी शाळेचं जे शैक्षणिक वर्ष असतं ते सुरुवातीची तारीख निवडायची आहे. पण आता ऑगस्ट महिना असल्यामुळे या ठिकाणी ऑगस्टच्या पाठीमागची तारीख आपल्याला निवडता येणार नाही. तर आजची आपण डेट या ठिकाणी निवडून घेतलेली आहे. पुढील टॅब आहे सोर्स ऑफ वॉटर सप्लाय. या ठिकाणी आपल्याला पब्लिक, प्रायव्हेट, ऑदर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तर आपण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जो वॉटर सप्लायचा सोर्स आहे तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे. आपण प्रायव्हेट हा सोर्स या ठिकाणी निवडलेला आहे. पुढील टॅब आहे वेदर एनी इलेक्ट्रिसिटी पॉवर इज यूज मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड आयटम्स म्हणजे अन्न शिजवण्यासाठी लाईटचा वापर होतो का, त्या ठिकाणी येस किंवा नो हा टॅब आहे. तर आपण आपल्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी आपण जर इलेक्ट्रिसिटीचा वापर करत असेल येस निवडायचा आहे, नसेल तर नो हा टॅब आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर खाली दिसणाऱ्या चेकबॉक्सवर आपण टिक करायचे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेट प्रिमाइस लोकेशन आपल्याला या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपल्या शाळेचं लोकेशन आपल्याला या ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी दिसणाऱ्या सॅटेलाईट मॅपमध्ये आपल्या शाळेचं लोकेशन आपण योग्य प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर खाली दिसणाऱ्या ओके टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आपल्या शाळेचं लोकेशन आपण योग्य प्रकारे सिलेक्ट केल्यावर ओके या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे कन्फर्म व्हेरिफिकेशन कोड येणार आहे. तर आपलं आधार ज्या मोबाईलला लिंक आहे त्या मोबाईलवर आपल्याला 6 अंकी एक व्हेरिफिकेशन कोड येईल. तो व्हेरिफिकेशन कोड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण सबमिट या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर ॲप्लिकेशन प्रॉडक्ट या ठिकाणी दिसत आहे. तर त्या ठिकाणी आपण 16 नंबरचं आपलं प्रिपेअर फूड्स हे आपल्याला ॲप्लिकेशन प्रोडक्ट आहे. आपण त्या ठिकाणी आता प्रोसीड या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर आपण प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर साइन अपसाठी या ठिकाणी काही डिटेल्स टाकायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ईमेल आय डी आहे. त्यानंतर बिलॉंग टू या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतील. यामध्ये आपण ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह हा टॅब काय करायचा आहे, निवडायचा आहे. ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह हा टॅब निवडल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा खाली काही डिटेल्स टाकायचे आहेत. तर ते आपण नाही टाकले तरी चालणार आहेत. पहा या ठिकाणी आपला लॉग इन आय डी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर आपण या लॉग इन आय डीची स्क्रीनशॉट काढून घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला पासवर्ड आपला काय करायचं आहे, क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड क्रिएट करताना आपण आपल्या लक्षात राहणार आणि स्ट्रॉंग पासवर्ड आपण क्रिएट करायचा आहे. एक वेळा आपण पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. नंतर परत कन्फर्मसाठी देखील पुन्हा एकदा तोच पासवर्ड आपण टाकायचा आहे. आणि खाली दिसणाऱ्या कॅपचा आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि कॅपचा टाकल्यानंतर आपण सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्म व्हेरिफिकेशन कोड येणार आहे, जो आपल्या मोबाईल नंबरवर येईल. त्यासाठी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ असणार आहे. आपल्या मोबाईलवर प्राप्त होणार आपण 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी टाकून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर युजर साइन अप सक्सेसफुली अशा प्रकारची आपल्याला स्क्रीन दिसत आहे. आणि या ठिकाणी आपला लॉग इन आय डी आहे, तो लॉग इन आय डी आपण लिहून घ्यायचा आहे किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि ओके या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. ओके या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला मुख्याध्यापकाचा फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर त्यांचा जो आय डी प्रूफ आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी मुख्याध्यापकाचा फोटो आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह केलेला आहे, तो या ठिकाणी आपण अपलोड करायचा आहे. आणि अपलोड या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा त्यांचा आयडेंटिटी टाईप देखील आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये आपल्याला वोटर आय डी असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा पासबुकचे डिटेल असेल. त्यापैकी आपण आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यांचा आधार कार्ड देखील आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचा फोटो आणि त्यांची आय डी प्रूफपैकी एक आय डी प्रूफ आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आणि त्यानंतर अपलोड या टॅबवर आपण क्लिक करायचे आहे. अपलोड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण व्ह्यू आणि डिलीट हे 2 ऑप्शन येतात. म्हणजे आपण तो पाहू शकतो किंवा त्यामध्ये डिलीट देखील करू शकतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही ऑदर्स डॉक्युमेंट देखील अपलोड करायचे आहेत. आता ऑदर्स डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी पाहूया. प्रूफ ऑफ प्रीमायसेस, हेल्थ NOC आहे, एनी अदर डॉक्युमेंट आहेत. पण NOC बाय म्युनिसिपल पंचायत आहे. नंतर फोटोग्राफ ऑफ युनिट, एंट्रन्स फ्रंट फेसिंग एंड ऑफ द युनिट, कॉपी ऑफ द ॲग्रीमेंट विथ द डायरेक्ट सीलिंग एंट्री. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी आपण अपलोड करू शकतो. तर आपण आपल्या किचन शेडचा असेल, शाळेचा प्रीमायसेस असेल, ज्या ठिकाणी आपण अन्न शिजवलं जातं किंवा अन्न शिजवणाऱ्यासोबत जो आपण करारनामा केला तो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. तर जे काही डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आपण या ठिकाणी
डॉक्युमेंट्स सर्वप्रथम काय करायचे अपलोड करायचे. त्यासाठी सर्वप्रथम ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचे आहेत आणि गॅलरीमधून ते आपण या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आपण एक एक डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण पुढे ॲड करायचं आहे आणि अपलोड या टॅबवर आपण काय करायचं क्लिक करत जायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याकडे उपलब्ध असणारी इतर सर्व डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत. त्यानंतर पहा या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसतात त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि खालच्या बाजूला प्रीव्यू ॲप्लिकेशन हा टॅब आहे आपण त्यावर क्लिक करायचं आहे. प्रीव्यू ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपण आतापर्यंत जो फॉर्म भरलेला आहे तो संपूर्ण फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. फॉर्म संपूर्ण जर बरोबर असेल तर आपण आता पेमेंट करायचं आहे. त्यासाठी आपण पे या टॅबवर क्लिक करायचं आहे. पे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई साईन करायचं आहे. ई साईन आपण मोबाईलद्वारे करणार आहोत. त्यासाठी आपण प्रोसीड या टॅबवर करायचं आहे क्लिक करायचं आहे. प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर एक OTP येणार आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 10 मिनिटाचा वेळ मिळणार आहे. OTP टाकल्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी प्रोसीड हा टॅब आहे. आपण प्रोसीड या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 100 रुपये पेमेंट आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी ऑनलाईन पेमेंटसाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन असतील तर आपल्याला जो योग्य ऑप्शन असेल तो आपण या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि आपण आपलं पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आपलं पेमेंट या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला एक ऑनलाईन रिसिप्ट मिळणार आहे. हे रिसिप्ट आपण ऑनलाईन नोंदणी केल्याबाबतचा तसेच आपण ई चलन भरल्याबाबतचा हे रिसिप्ट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचं अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे आपण फूड लायसन तसेच नोंदणी देखील यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण FSSAI शाळा नोंदणी कशा प्रकारे करायची आहे आणि अन्न सुरक्षा परवाना म्हणजे फूड लायसन कशा प्रकारे मिळवायचं आहे याची संपूर्ण प्रक्रिया आपण पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.